नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वी मधील विषय इंग्रजी पाहणार आहोत. आपण एका नव्या पाठाला आपण सुरुवात करणार आहोत आणि आपल्या पाठाचं नाव आहे मुलांनो बघा, लिटिल गर्ल्स वायझर ओल्डर पीपल. बघा इथे जे शब्द दिले लिटिल गर्ल वायझर दॅन ओल्डर पीपल म्हणजे काय की या पाठामधले असलेलं की जे आपलं पाठ आहे, ज्या पाठाचं नाव आहे लिटिल गर्ल वायझर ओल्ड मॅन पीपल म्हणजे काय की जे लहान मुले आहेत ह्या कशा आहेत की ज्या वयस्कर माणसापेक्षा देखील हुशार आहेत. इथे जो शब्द आलेला आहे बघा लिटिल गर्ल म्हणजे लहान, वायझर म्हणजे हुशार शहाणा, दॅन ओल्ड पीपल हुशार म्हणजे जे ओल्डर पीपल म्हणजे जे म्हातारे माणसं आहेत त्याच्यापेक्षा जे वयस्कर लोक आहेत त्यांच्यापेक्षा देखील ह्या मुली आहेत, ज्या लहान मुली आहेत त्या कशा आहेत, हुशार आहेत आणि चालाक आहेत. अशा प्रकारे पाठाचं जे नाव आहे मी त्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगितलं की या पाठाचा अर्थ काय आहे, की जे आपल्याला पाठाचं नाव दिलं आहे ते तुम्हाला समजून सांगितलं आहे. तर आपण चला बघूया इंट्रोडक्शनच्या माध्यमातून आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत की याच्यामध्ये काय दिलं आहे. चॅप्टर 1.3 आहे आपलं, युनिट 1 शिकवत आहोत. युनिटमधला 1.3 बघत आहोत. लिटिल गर्ल वायझर दॅन ओल्ड पीपल इथे दिलेलं आहे. हे आपलं काय आहे, पाठाचं नाव आहे की ज्या लहान मुली आहेत त्या कशा आहेत, मोठ्या माणसापेक्षा हुशार आहेत. वायझरचा अर्थ काय आहे, हुशार आहेत. आपण इंट्रोडक्शन पाहणार आहोत मुलांना. इंट्रोडक्शनमध्ये मग इथे पाहिलेलं आहे मुलांनो, हे इंट्रोडक्शन म्हणजे काय आहे, प्रस्तावना. या प्रस्तावनेमध्ये आपण पाहिलेलं आहे मुलांनो की बघा जे एक रशियन जे लेखक आहे, जे दोन लेखक आहेत ते जे रशियन लेखक आहेत ते निकोलस टॉलस्टॉय आणि लिओ टॉलस्टॉय यांनी लिहिलेली जी एक कथा आहे, याच्या अशा अनेक कथा आहेत, असे त्यांनी भरपूर पुस्तकं हे लिहिले गेलेली आहेत. आणि जे आपले महात्मा गांधीवादीच्या विचाराने हे निकोलस जे टॉलस्टॉय आणि लिओ टॉलस्टॉय आहेत त्याचप्रमाणे जे मार्क ली आहेत ते देखील यांनी महात्मा गांधीच्या विचारावर हे आधारित किंवा प्रभावित आहेत. तर अशा प्रकारची बरीच पुस्तकं या रशियन लेखकांनी लिहिलेली आहे. तर चला बघूया, पाहूया आणि वाचूया की कशा प्रकारची, कोणत्या प्रकारची कथा या पाठामध्ये आपल्याला दिली गेलेली आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पण तत्पूर्वी या पाठामधले प्रस्तावना एकदा आपण रीड करूया म्हणजे वाचूया. बघा इथे जे दिली आपण बघूया. दिस इज अ स्टोरी बाय काउंट लिओ निकोलस टॉलस्टॉय अँड द लिओ टॉलस्टॉय. की ही जी कथा आहे ही कोणी लिहिली आहे, लिओ निकोलस टॉलस्टॉय आणि लिओ टॉलस्टॉय हे दोन रशियन नावं आहेत की दोन लेखक आहेत. त्या दोन लेखकांनी काय केलेलं आहे, लिहिलं. ही वॉज अ ग्रेट रशियन ऑथर म्हणजे काय आहे मुलांना, लेखक आहे. ऑथरचा अर्थ काय, लेखक आहे. हू रोट मेनी स्टोरीज फॉर चिल्ड्रन आणि त्यांनी पुष्कळ प्रकारचे खूप सारे पुस्तकं ही मुलांसाठी लिहिलेली आहेत. बघा इथे दिलेले आहेत. रोट म्हणजे काय आहे, लिहिलेले आहे, लिहिणे. चिल्ड्रन हिज आयडियाज ऑन नॉन व्हायलन्स हॅड इन्फ्लुएन्स. नॉन व्हायलन्स म्हणजे काय आहे मुलांनी, तुझा शब्द आलेला आहे बघा, आपण पाहू शकता. नॉन व्हायलन्स म्हणजे जे अहिंसावादी आहेत की अहिंसावादाच्या मार्गावर, तत्वावर जे इन्फ्लुएन्स म्हणजे काय, प्रभाव आहे. मग जे आपले महात्मा गांधी आहेत, जे महान महात्मा गांधी त्यांच्या प्रभाव म्हणजे त्यांच्यावर पडलेला आहे. कुणावरती, जे लिओ निकोलस टॉलस्टॉय आणि लिओ टॉलस्टॉय आपण त्याला अर्थात बोलू शकतो. या दोन आणि त्याचप्रमाणे मार्टिन लुथर हे देखील काय आहेत, महात्मा गांधीच्या विचारधारेचे आहेत. अहिंसाच्या मार्गावर चालणारे की ती विचारधारा, अहिंसेची विचारधारा आहे ती त्यांनी धरलेली आहे. लेट अस रीड अँड फाइंड आउट व्हॉट मेसेज टॉलस्टॉय गिव्ह थ्रू दिस स्टोरी. की चला तर आपण वाचूया आणि बघूया की या पाठामधून आपल्याला कोणता मेसेज मिळत आहे, कोणता संदेश मिळत आहे ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करूया. चला तर आपण मुलांना लगेचच आपण आपल्या पाठाकडे जाणार आहोत. आपलं स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपण समजून घेणार. इथे लिहिलेलं एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण आहे. बघा इथे तुम्हाला कसलं चित्र दिसत आहे मुलांनो, हे जे चित्र आहे कसलं आहे मुलांनो, इथे बर्फाळ वादीवर आहे म्हणजेच इथे कसं आहे, बर्फ पडत आहे. म्हणजे हे चित्र उन्हाळ्याचं असू शकतं का, तर हे चित्र आहे थंडीचं चित्र आहे, जिथे थंडी आहे, पाऊस पडत आहे. इथे बर्फ तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बर्फ पडताना हे दिसत आहे. म्हणजे हे चित्र कशातलं आहे, थंडीमधलं चित्र आहे. मग थंडीच्या वातावरणात घेतलेलं जे लेखकांनी लिहिलेलं हे काय आहे, हे पाठ आहे. हे जे हा पाठ लिहिलेला आहे. मग या पाठामध्ये आणखी पुढे काय लिहिलं आपण लगेच सुरुवात करूया. अराउंड द टाइम ऑफ अर्ली ईस्टर पुढे ॲड फ्रॉम ड्यू टू द मेल्टिंग ऑफ स्नो. आता इथे काय दिलं, अराउंड द टाइम ऑफ अर्ली ईस्टर. यावेळेस ईस्टर हा लवकर आलेला आहे. हा जो शब्द आला आहे ईस्टर, बघा हा जो अर्ली ईस्टर म्हणजे काय, लवकरच. ईस्टर हा एक सण आहे, ख्रिश्चन लोकांचा जो सण आहे त्या ईस्टरमध्ये जो सण येतो की त्याच्यामध्ये तो रविवारी हा सण साजरा केला जातो. त्यांच्या देवाशी निगडीत आहे, येशू ख्रिस्ताच्या संबंधाशी तो निगडीत आहे आणि त्या दिवशी तो चर्चमध्ये हा जो सण आहे तो साजरा केला जातो मुलांना.
ज्यावेळी 40 दिवसाचे उपवास संपतात आणि उपवास संपल्यानंतर जेव्हा उपवास संपतात त्याच्यानंतर हा ईस्टर हा साजरा केला जातो म्हणून अशा वेळेस मग त्या अराउंड द टाइम ऑफ अर्ली ईस्टर की जवळजवळ ईस्टर हा जवळ आलेला होता, म्हणजे अराउंड द टाइम ऑफ अर्ली पुढे हॅड फॉर्म ड्यू टू द मेल्टिंग स्नो. आणि तिथे जो बर्फ पडलेला ना अशा ठिकाणी काय पडलेलं आहे, पुडल्स म्हणजे काय, डबकं, काय म्हणू शकतो आपण त्याला, डबकं. कसलं आहे, जे मातीचं जे डबकं आहे, पाण्याचं जे डबकं आपण तर एक छोटंसं डबकं असं, ते कसं घाण पण असू शकतं आणि मातीने भरलेलं देखील असू शकतं. अस्वच्छ असं जे पाणी जिथे एका छोट्या तलावामध्ये साठतं, एखाद्या छोट्याशा भागामध्ये ते खड्डा पडून त्याच्यात पाणी साठतं, त्याला आपण काय म्हणतो, डबकं बोलत असतो. म्हणून हे डबकं कुठे सापडलं, फाउंड ड्यू टू द मेल्टिंग ऑफ स्नो. ज्या ठिकाणी बर्फ जमलेला होता, जो वितळत चालला होता, त्या बर्फाच्या वितळण्याच्या पाण्याने तो काय झाला होता, एक डबकं तयार झालेलं होतं. आपण मुलांना मी कठीण अर्थाचे शब्द देखील सांगत आहे मधोमध आणि तुम्हाला या पाठाचं जे वाक्य आहे त्याचा देखील अर्थ तुम्हाला मी स्पष्ट करून सांगत आहे. तर जवळजवळ हा ईस्टर हा जवळ आलेला होता आणि जे बर्फाच्या पाण्याने जिथे पाणी साचलेलं होतं त्या ठिकाणी एक डबकं तयार झालेलं होतं. बघा अशा प्रकारे बघा इथे पाणी साचलेलं तुम्हाला इथे दिसत, अशा प्रकारे इथे पाणी कसं दिसत आहे, इथे बर्फ पडत आहे आणि त्या बर्फाचं काय होत आहे, पाणी साचतं, एक डबकं तयार होत आहे. बघा आता पुढे त्या स्टोरीज काय झालं आहे की त्यांनी अगोदरची जी वस्तुस्थिती आहे ती त्यांनी सांगितली आहे. स्टोरीला सुरुवात करण्यापूर्वी काय घडलेलं आहे अगोदरची त्यांनी माहिती दिली आहे आणि मग स्टोरीला सुरुवात केली आहे. 2 गर्ल्स ऑफ द विलेज मलाशा अँड अंकुला मीट नियर द पुडल आफ्टर देअर चर्च व्हिजिट. की ज्या 2 मुली होत्या ज्याचं नाव होतं मलाशा आणि अंकुशा, ह्या चर्च झाल्यानंतर त्या तिकडे पुढे त्या डबक्याच्या इथे भेटल्या आहेत. बघा आता आपण कठीण शब्द थोडेफार बघणार आहोत, सगळे तुम्हाला शब्द माहितीच आहे. गर्ल्स म्हणजे काय आहेत, मुली आहेत. विलेज म्हणजे काय, गाव आहे. मलाशा हे काय आहे, तिचं नाव आहे, ही कोण आहे, मलाशा आहे. अँड अंकुला मीट नियर द पुडल, पुडल म्हणजे मी सांगितलं आहे डबका आहे. आफ्टर देअर चर्च व्हिजिट, व्हिजिट म्हणजे काय आहे, भेट देणे आहे. काय आहे मुलांना, भेट देणे आहे. की 2 मुली हे चर्च सुटल्यानंतर कुठे भेटल्या होत्या, की आफ्टर व्हिजिट द चर्च, आफ्टर द चर्च व्हिजिट. मग चर्च संपल्यानंतर त्या काय मुली इथे भेटलेल्या होत्या, कुठे भेटल्या, ह्या डबक्याच्या ठिकाणी त्या 2 मुली इथे भेटल्या. 2 गर्ल्स, त्या किती मुली दिसत आहेत, 2 मुली इथे दिसत आहेत. त्या कुठे भेटल्या आहे, त्यांचं नाव काय आहे, मलाशा आणि अंकुला आहे त्यांचं नाव आहे. आणि त्या कुठे भेटल्या, मीट नियर द पुडल, जिथे डबकं साचलेलं होतं त्या ठिकाणी चर्च सुटल्यानंतर तिथे त्या भेटलेल्या होत्या. हे देखील आपण चित्राच्या माध्यमातून पाहू शकता कशा प्रकारे ते तिकडे भेटलेले आहेत. बघा अशा प्रकारे बघा इथे काय आहे, पाणी देखील साठलेलं आहे आणि ते डबकं दिसत आहे मुलांना. बघा इथे मातीचं काय आहे, डबकं आहे. आता पुढे काय झालंय, देअर मदर्स हॅड ड्रेसेड देम इन न्यू क्लोथेस. त्यांच्या आईने त्यांना काय केले होते मुलांना, की एक नवीन ड्रेसेस घेतले होते, नवीन फ्रॉक छान असे घेतलेले होते. देअर मदर म्हणजे त्यांच्या आईने, त्यांच्या मम्मीने. हॅड ड्रेसेड देम न्यू क्लोथ, न्यू क्लोथ म्हणजे काय, नवीन कपडे घेतले होते. द गर्ल स्टार्टेड प्लेइंग इन द पुडल. द गर्ल स्टार्टेड प्लेइंग इन द पुडल म्हणजे काय, की त्यांनी काय केलं, त्या दोन्ही मुलींनी त्या डबक्यामध्ये खेळण्यास सुरुवात केली आहे. द गर्ल स्टार्टेड म्हणजे सुरुवात आहे, प्लेइंग म्हणजे खेळणं आहे आणि द पुडल म्हणजे काय आहे, डबकं आहे. की त्या डबक्यामध्ये त्या 2 मुलींनी खेळण्यास काय केले आहे, सुरुवात केली आहे. इथे तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता की कशा प्रकारे ते खेळत आहेत. इथे बघा तुम्ही बघू शकता चित्रामध्ये कशा प्रकारे ते इथे चिखल झालेला आहे आणि त्या चिखलामध्ये ते बघा अशा प्रकारे ते काय करत आहेत, खेळत आहेत. दे वेअर केअरफुल ॲट फर्स्ट. म्हणजे जी पहिली मुलगी होती ती मुलगी काय करत होती, केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक. केअरफुलचा अर्थ काय आहे, काळजीपूर्वक. काळजी. दे वेअर केअरफुली ॲट फर्स्ट. जी पहिली मुलगी होती ती काय करत होती, काळजीपूर्वक करते. बट इव्हेनली मलाशा स्प्लॅशेड द मडी वॉटर ऑन अंकुला ड्रेस, हर नोज अँड आईज. परंतु जी अंकुला जी होती ती काय करत होती, मलाशाच्या अंगावर मलाशा काय करत होती, ती उडवत होती मडी वॉटर, जे घाण पाणी आहे, जे चिखलाचं पाणी आहे. मडी म्हणजे काय, चिखल आहे, वॉटर म्हणजे पाणी आहे. और अंकुला ड्रेस, ही काय करत होती, अंकुलाच्या ड्रेसवर, मलाशा अंकुलाच्या ड्रेसवर काय करत होती, पाणी सांडत होती. हर नोज अँड आईज, तिच्या डोळ्यावर आणि तिच्या नाकावर काय करत होती, ते पाणी उडवत होती. कळालं मुलांना इथपर्यंत अर्थ.
अर्थ कळाला. बघा इथे काय दिलेलं आहे, दे वेअर केअरफुली ॲट फर्स्ट. जी पहिली मुलगी होती अंकुला, ती काळजीपूर्वक त्या पाण्यामध्ये खेळत होती. म्हणजे आपला ड्रेस म्हणजे घाण होणार तर नाही ना, आपल्या म्हणजे आपल्या ड्रेसाला घाण लागणार नाही ना, आपल्या चेहऱ्याला आपल्या शरीरावर घाण उडणार नाही का, अशा काळजीपूर्वकरित्या ती त्या पाण्यामध्ये उतरली होती आणि ती काळजी घेत होती. परंतु जी दुसरी मुलगी होती जी मलाशा, इव्हनली मलाशा स्प्लॅश म्हणजे काय, उडवणे. फ्लॅशचा अर्थ काय आहे, उडवणे. द मडी वॉटर, काय असलं वॉटर, जे चिखलाचं पाणी आहे ते ऑन अंकुलाज ड्रेस, तिच्या ड्रेसवरती उडवत होती, तिच्या डोळ्यावर उडवत होती आणि तिच्या नाकावर देखील उडवत होती. ऑन ड्रेस, हर नोज अँड आईज. अशा प्रकारे ती दोन्ही याच्यावर काय करत होती, हे पाणी तिच्या अंगावर ती उडवत होती. जे घाण पाणी आहे, जे मातीचं पाणी, बघा अशा प्रकारे मातीचं पाणी आहे, ती तिच्या बघा अशा प्रकारे ते काय पडले आहेत, डाग पडलेले आहेत, इथे तुम्ही पाहू शकता. बघा आता पुढे तिची आई आलेली आहे. आता साहजिकच आहे, तुम्ही देखील बाबा असं घाण ड्रेस मळालेला असेल, खूप चिखलाने भरलेला असेल, मातीने भरला असेल, मग आणि समजा अशा वेळेस तुम्ही घरी आलात किंवा आई अशी तुम्हाला रस्त्यात भेटली तर साहजिकच आहे, आई काय करणार आहे, साहजिक वावा तर बोलणार नाही, शाबासही म्हणणार नाही, तर काय करणार आहे, तुम्हाला थोडंफार तर ओरडणारच. कारण आई काय करत असते, स्वच्छ कपडे धुत असते आणि आता हे जे स्वच्छ कपडे आहेत ते कोण धुणार आहे, साहजिकच तिची आई धुणार आहे. आणि म्हणूनच आई बघा तिचा जो फेस आहे तो कसा दिसत आहे, रागाने दिसत आहे. आणि साहजिकच आपल्या आईचा देखील चेहरा काय होणार आहे, रागाडीच होणार आहे. कारण तिने एवढे मेहनतीने बिचाराने कपडे स्वच्छ धुतलेले असतात आणि आपण ते घाण करत आहोत आणि घाण केल्यावर ते कपडे धुवायला खूप त्रास पण होतो मुलांना. आणि म्हणून ती काय झालेली आहे, चिडलेली आहे. आई काय बोलत आहे, वेन अंकुलास मदर नोटीस, जेव्हा अंकुलाच्या आईने नोटीस केलं. नोटीसचा अर्थ काय आहे मुलांना, ती नोटीस नाही, एखाद्याला जी नोटीस पाठवतो ती नोटीस नाही. नोटीस म्हणजे तिच्या लक्षात आलं. नोटीसचा अर्थ काय आहे मुलांना, इथे जो अर्थ आहे दोन प्रकारे येऊ शकतो, जसं वाक्य असेल त्याप्रमाणे त्याचा आपण अर्थ घेणार आहोत. नोटीस, दे अंकुलास मदर नोटीस, जी आईने नोटीस केलं आहे. काय नोटीस केलं आहे, अंकुला डर्टी ड्रेस शी स्कोल्ड हर. आणि अंकुलाचा ड्रेस जो आहे तो कसा झालेला आहे, पूर्ण भरलेला आहे. अंकुला डर्टी म्हणजे घाण ड्रेस झालेला आहे. शी स्कोल्डेड हर, आणि तो माखलेला आहे. तो कसा झालेला आहे, भिजलेला आहे, तो माखलेला आहे. अशा प्रकारचे सगळे डाग तिच्या अंगावरती ते दिसत आहे. वेन अंकुलाज मदर नोटीस, जेव्हा अंकुलाच्या मदरने हे लक्षात आणलं, हे पाहिलं की तिचा ड्रेस कसा झाला आहे, घाण झाला आहे, माखलेला आहे, तो चिखलाने भरलेला आहे, घाण पाणी ओढालेलं आहे, आणि हे सगळं तिने काय केलेलं आहे, नोटीस केलेलं आहे. हे देखील आपण बघा चित्रामध्ये पाहू शकतो कशा प्रकारे तिची आई ही रागाने बघत आहे आणि नोटीस करते की कुठे कुठे घाण झालेलं आहे. बघा अंकुला, ऑफकोर्स ते अंकुला होते, हा खरंच, ब्लेम मलाशास. मग अंकुलाने काय केलं आहे, अंकुला ब्लेम मलाशा, तिने काय केलं आहे, मलाशावर ब्लेम केलं आहे. ब्लेम करणे, आरोप करणे. ब्लेमचा अर्थ काय आहे मुलांना इथे, की एखाद्याचं आपल्याला काय करणं आहे, एक आरोप करणे, की जर त्याने माझ्यावर काय केलं आहे, चुकीचं काम केलं, मग आपण त्याच्यावर काय करतो, आरोप करतो. मलाशा, सो हर मदर स्लॅप मलाशा. आणि मग तिच्या आईने कुणाला मारलं आहे, मलाशाच्या कानाखाली मारले. स्लॅप करणे, मारणे. ऑन द नॅप ऑफ हर नेक, कुठे मारलेलं आहे, ऑन द नॅप ऑफ हर नेक, मानेच्या मागच्या बाजूला, म्हणजे आपला जो मान आहे त्या मानेच्या मागच्या बाजूला इथे दिले ना, नॅप ऑफ हर नेक, त्याच्या मानेच्या मागच्या बाजूला काय केलेलं आहे, मारलेलं आहे. कशामुळे मुलांना मारलेलं आहे, तुम्ही सांगू शकता, की इथे जे अंकुला आहे, अंकुलाच्या ड्रेसवरती मलाशाने काय केलं होतं, जे चिखल उडाला होता, तो चिखल मातीचा जो पाण्याचा जे डर्टी पाणी होतं, जे मडी वॉटर होता ते उडवलं होतं, तिच्या ड्रेसवर उडवलं, तिच्या नाकावर, तिच्या आणि डोळ्यावर देखील ते पाणी उडवलं, तिचा ड्रेस घाण केला. हे कोणी पाहिलं होतं, अंकुलाच्या मम्मीने नोटीस केलं. आणि नोटीस केल्यावर जेव्हा तिला विचारण्यात आलं की हे कोणी केलं आहे, तेव्हा ती काय बोलत आहे, हे कोणी केलं आहे, मलाशाने केलं आहे. आणि म्हणून अंकुला ऑफकोर्स, म्हणजे कोणी केलं आहे, ऑफकोर्स कोण करणार आहे, मग मलाशा. मग ब्लेम मलाशा, तिने काय केलं आहे, मलाशावर आरोप केला आहे की हे सर्व कोणी केलं आहे, मलाशाने केले. आणि म्हणून तिच्या मम्मीने काय केलं, सो हर मदर स्लॅप मलाशा. आणि मग तिच्या आईने तिला काय केलं आहे, मारलेलं आहे. कुठे मारलं आहे, कानाच्या पाठीमागच्या भागाला तिला मारलेलं आहे. हे देखील आपण मग इथे पाहू शकतो, मलाशा ऑन हर नॅप हॉर बॅक, अशा प्रकारे तिला मारलेले देखील आपण इथे पाहू शकतो. या चित्रामध्ये तुम्हाला इथे दिसत आहे. अरे मिनिट,
आणि ती काय करत आहे बघा, रडत आहे. जेव्हा मारलं आहे, जेव्हा तिने पाणी उडवलं, तेव्हा आणि तिने विचारलं कोणी केलं सगळं, तर तेव्हा ती सांगते मलाशाने केलं. आणि म्हणून अंकुलाची जी मम्मी आहे ती रागवली आहे आणि रागवल्यामुळे तिला काय मारलं आहे, तिच्या मानेच्या मागे मारलेलं आहे. आणि म्हणून ती काय करताय, मलाशा बघा इथे तुम्हाला रडताना चित्रामध्ये दिसत आहे. दिसते मुलांना बघा, मलाशा बिगन क्राईंग सो हर मदर केम टू हर डिफेन्स. आता बघा, मलाशा बिगेन क्राईंग, मग अशा रडणं चालू झालं. बिगेन क्राईंग सो हर मदर केम टू हर डिफेन्स. आणि मग तिची आई तिच्या डिफेन्समध्ये आली. डिफेन्समध्ये बघ जो हा शब्द जो आला, मदर केम टू डिफेन्स, म्हणजे तिच्या बरोबरीने किंवा तिला तिच्या बरोबरीने उभी राहण्यासाठी किंवा तिची बाजू घेण्यासाठी. डिफेन्स म्हणजे काय, बाजू घेण्यासाठी तिची मम्मी आली. कोणाची मम्मी आली, मलाशाची मम्मी आली. अगोदर कोण उभी होती, तिची आई होती. कोणाची, अंकुलाची आई आली होती. अंकुलाची आईने नोटीस केलं, बघितलं की कपडे घाण झाले आहेत, कुणी घाण केले आहे, तर मलाशाने घाण केले आणि म्हणून तिला मारण्यात आलं. आणि मग ती रडत रडत ती घरी गेली. बघा, मलाशा बिगेन क्राईंग सो हर मदर के. आणि जेव्हा ती रडायला सुरुवात केली, बिगेन टू क्राईंग, तिने रडायला सुरुवात केली, त्यावेळेस शी केम, हर मदर इज केम टू हर डिफेन्स. तिच्या डिफेन्ससाठी किंवा तिच्या मदतीसाठी, तिचा पुरावा घेण्यासाठी किंवा तिच्या डिफेन्समध्ये उभं राहण्यासाठी तिची आई तिथे हजर झालेली आहे. देखील तुम्ही पाहू शकता. मग इथे अशा प्रकारे तिची बाजू घेण्यासाठी, तिचा डिफेंड करण्यासाठी तिची आई देखील तिथे हजर झालेली आहे देखील पाहू शकता. आणि मग आता पुढे ही गोष्ट अजूनच मनोरंजक घडली आहे की इथे मलाशाची अंकुलाची आई देखील रडे आलेली होती. तिने तिला मारलं. त्याच्यानंतर मलाशा रडत रडत आले, तिचा आवाज तिला ऐकायला आला आणि म्हणून तिथे मलाशाची देखील आई आलेली आहे. तर अशा वेळेस ही जी कथा आहे मुलांनो, ही अजूनच मनोरंजक, रोचक झालेली आहे की आता पुढे काय होणार आहे, की या कथेचा जो भाग आहे तो पुढे काय दाखवणार आहे, हे देखील आपल्याला ऐकणं किंवा बघणं हे तितकंच आपल्याला मनोरंजक वाटणार आहे. आणि आपल्याला पुढे काय होणार आहे याची देखील तुम्हाला उत्सुकता लागलेली आहे. चला आपण बघूया. बोथ ऑफ मदर्स बिगेन टू क्वारल, म्हणजे काय, भांडण. क्वारलचा अर्थ काय आहे, भांडण आहे. की आपण जेव्हा वर्गामध्ये देखील आपल्या मित्रमैत्रिणी जेव्हा एखादं पेन्सिल रबर दिलं नाही तर आपण काय करतो, एकमेकांना बोलतो, बडबडतो. म्हणजे छोटस आपला काय होत असतो, वाद होत असतो. बोथ द मदर्स बिगेन टू क्वारल. आणि अशा प्रकारे ते दोघी काय करत राहिल्या, भांडत राहिल्या. म्हणजे ह्या ज्या दोन मुली आहेत, ज्या दोन मुलीवरून जे भांडण चालू होतं ते भांडण त्या दोघी जणी विसरून गेल्या की मला कशावरून मारले आहे किंवा तुझ्या आईने मला मारले, याचा राग न धरता त्या दोघी बाजूला झाल्या. आणि त्यांचे ज्या अंकुलाची आई मम्मी आणि त्याचप्रमाणे मलाशाची मम्मी, ती दोघी आल्या आणि त्या दोघी काय करत राहिल्या, एकमेकीची भांडत राहिल्या. बट द मदर बिगन टू क्वेरल. क्वेरलचा अर्थ काय आहे, भांडण आहे. तर अशा प्रकारे आपण या कथेमध्ये मुलांना पाहतो की जे भांडण आहे ते अधिकच वाढत चाललेलं आहे. बोथ द मदर्स बिगन टू क्वारल. म्हणजेच काय मुलांना, की आपण पाहिलं की त्या दोघी जणी, बोथ म्हणजे काय, दोघी जणी काय करत आहेत, एकमेकींशी भांडत आहे. क्वेरलचा अर्थ काय आहे, भांडत आहेत. आणि अशा प्रकारे ते दोघं शाब्दिक गोष्ट बोलत आहेत. द मेन टू जॉईन देअर हेटेड आर्ग्युमेंट्स. आणि ते दोघे भांडत असताना दोघे देखील त्यांच्या बरोबर आले. म्हणजे त्यांचे जे हजबंड आहेत किंवा ते मलाशाचे पप्पा आणि समजा अंकुलाचे जे पप्पा आहेत ते दोघेही काय आले आहेत, त्यांच्याबरोबर मदतीने भांडायला आलेले आहेत. जॉईन होणे म्हणजे काय आहे की त्यांना जॉईंट होणे म्हणजे एकत्रित येणे. दे आर हेटेड म्हणजे काय, हेटेड आर्ग्युमेंट्स म्हणजे करणे की म्हणजे उलटून बोलण्यासाठी किंवा निरर्थक शब्द बोलण्यासाठी त्याला काय म्हणणार की ते दोघेही काय झाले आहेत, या भांडणामध्ये सामील झालेले आहेत. जॉईंटचा अर्थ काय आहे, सामील झालेले आहेत. हे देखील आपण याच्यामध्ये पाहू शकता कशा प्रकारे ते दोघं जॉईंट झाले आहेत. पुढे आता काय घडलेलं आहे, अगोदर त्या दोघी भांडत होत्या, दोघंही भांडत करत असताना परत त्यांचे जे मेन आहेत त्यांच्या घरातले ते देखील त्यांना जॉईंट झालेले आहेत, त्या भांडणामध्ये ते सामील झालेले आहेत. अशा प्रकारे हा क्राऊड वाढत आहे. बघा इथे चित्रामध्ये पाहू शकता. आफ्टर सम टाइम अ बिग क्राऊड. बघा इथे काय दिलं आहे, आफ्टर सम टाइम अ बिग क्राऊड. क्राऊडचा अर्थ काय आहे, गर्दी आहे. क्राऊडला आपण काय बोलणार, गर्दी आहे. बिग म्हणजे मोठे, तुम्हाला माहित आहे. गॅदर्ड म्हणजे गोळा होणे. गॅदर्डचं मिनिंग काय आहे मुलांनो, गोळा होणे. काय आहे, गोळा होणे. गोळा कधी होतो, जेव्हा आपण एखादा मेला लागलेला असतो तेव्हा आपण गोळा होतो. एखादी सर्कस लागली असेल तेव्हा सगळ्या जरा लहान मोठे सगळेजण काय होतो, आपण गोळा होतो. शाळेमध्ये सगळे मुले गोळा होतात, त्यालाच काय म्हणणार, गॅदर्ड म्हणणार. स्टार्टेड कर्जिंग अँड फायटिंग विथ वन अनदर. स्टार्टेड कर्जिंग, आणि ते एकमेकाला उलट सुलट अपशब्द हे काय लागले, बरं. कर्जिंग म्हणजे उलट सुलट शब्द बोलणे,
अँड फायटिंग विथ वन अनदर. आणि ते फाईट करायला लागले एकमेकांबरोबर, की या छोट्याशा कारणावरून एक एवढा मोठा वाद तिथे सुरू झालेला आहे की अगोदर 2 बायका भांडत होत्या, 2 लेडीज भांडत होत्या, त्याच्यानंतर त्याचे घरातले माणसं आले आणि त्याच्यानंतर बाहेरचे माणसं आले आणि ते एकमेकांना शिवाशाप देऊ लागले, एकमेकांना अपशब्द वापरू लागले आणि त्यांच्यामध्ये भांडण देखील होऊ लागलं, त्यांच्यामध्ये फायटिंग झाली. फायटिंगचा अर्थ काय आहे मुलांना, तुम्हाला माहीतच आहे की जे तुम्ही नेहमीच करता घरामध्ये आपल्या भावंडाशी, आपल्या वर्गातल्या मित्रांशी. फायटिंग म्हणजे ते काय करत आहेत, एकमेकांशी युद्ध करत आहेत. त्याचप्रमाणे आपण बोलू शकतो मारामारी करत आहेत. फायटिंगचा अर्थ काय आहे, मारामारी, फायटिंग विथ वन अनदर. आणि अशा प्रकारे ते एकमेकाशी बघा काय करतायत सगळेजण, हे भांडताना तुम्हाला इथे चित्रामध्ये दिसत आहेत एका छोट्याशा कारणावरून. मग हे सगळं जर जेव्हा हा क्राऊड वाढत गेला तेव्हा नंतर काय झालं आपण ते देखील पाहणार आहोत. एका कहाणीमध्ये ट्विस्ट आलेला आहे. तो ट्विस्ट कोणता आहे आता ते देखील आपण पाहणार आहोत.